नमस्कार मंडळींनो, मी निकिता निक्की नायरलँड तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत नाशिकची फेमस अशी झणझणीत मिसळ पाव। तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले हे तुम्हाला पुढे दाखवतेच आणि कोणत्या प्रकारचा मसाला त्यासाठी बनवायचा आहे तेही तुम्हाला दाखवते। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी घेतले इथं कांदा, तसेच खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर। तर आता कांदा आपण भाजून घेणार आहे, त्यानंतर खोबरं, अद्रक, लसूण हे सुद्धा आपण भाजूनच घेणार आहे। तर हा मसाला तुम्हाला 5-6 भाज्यांसाठी वापरण्यात येईल, कारण हा मसाल्यामुळे तुम्ही खूप छान छान अशा भाज्या बनवू शकताय। अशा प्रकारे मी वाटण भाजून घेतलेलं। आता मी त्याला पाणी टाकून थोडंसं वाटून घेणार आहे। तर इथं मी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण त्याला शिजवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतले आहे। तेलामध्ये जिरे, तसेच मोहरी, हळद आणि मीठ अशा वस्तू टाकून आपण ही मटकी शिजवून घेणार। त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे। आपल्याला ते पाणी नंतर मिसळसाठी यूज करायचं। मटकी एक साईडला शिजते तोपर्यंत आपण बाकी मसाला वगैरे तयार करून मसाला परतवून घेणार आहे। तर त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतले। तेल मी थोडं जास्त प्रमाणात घेतले, कारण आपल्याला मिसळसाठी तरी हवी आहे, तरीशिवाय मिसळला मजा नाही। तर आता तेल छान गरम झालं की आपण तो वाटलेला जो मसाला आहे काळा तो टाकून घेणार आहे। त्यानंतर तो 10 ते 12 मिनटं छान असं परतवून द्यायचा आहे। त्याचा कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये मिसळ मसाला, तसेच घरगुती जे मसाले असतात आपला काळा मसाला, हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला असे हे मसाले आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। तुमच्याकडे जर मिसळ मसाला असेल तर ठीकच आहे, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। तर ते मसालेसुद्धा आपण छान असे परतवून द्यायचे तेलामध्ये। त्यानंतर आपण जे मटकीचं पाणी होतं ते पाणी आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर मसाले छान परतवून झाले की आपण त्यामध्ये मटकी ॲड करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा साधं पाणी थोडंसं रस्स्यासाठी ते आपण त्यात ॲड करून पुन्हा 10 ते 12 मिनटं छान असं उकळी येऊपर्यंत शिजू देणार आहे मटकी वगैरे छान प्रकारचं छान अशी त्याला तरी थोडी मटकी साईडला काढली, जी आपण प्लेट सर्व करणार आहे त्यावेळेस आपण द्यायची आहे। तर जास्त मटकी मी त्यात ॲड केलेली नाही आहे। ज्यांना असं लागतं की मटकी थोडी म्हणजे वरून हवी तर ते आपण त्यासाठी थोडीशी मटकी मी साईडला काढली। तर इथे छान असा भाजीला कलर पण आलेला आहे। तर आता आपण ही 10 ते 12 मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायची त्याला। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे। आपण मटकी शिजताना पण आधी मीठ टाकले, त्यानुसार आपण या रेषामध्ये मीठ टाकणार आहोत। आणि नंतर जेव्हा प्लेट सर्व करणार आहे त्यावेळेस आपण कांदा, तसंच लिंबू, परत आपली फरसाण असतं जे गाठिया पापडी वगैरे सर्व ते सामान असतं ते, त्याचबरोबर मी पोहे बनवले। नाशिकची जी मिसळ असते त्यामध्ये पोहे टाकतात। आपण जे नाश्त्यासाठी जे पोहे खातो ते पोहे असतात। काही ठिकाणी बटाट्याची भाजी असते, काही ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं। आमच्या इथं जे असतं ते पोहे असतात। तर मी पोहे आधीच बनवून ठेवलेले आहे आणि छान अशी भाजीला मी आता कोथिंबीर वगैरे टाकून प्लेट सर्व करते। तर इथं मी प्लेट सर्व केली, त्यामध्ये लिंबू, कांदा, ती सुकी उसळ, तसंच तरी मी साईडला काढून घेतली होती। एक वाटीमध्ये तरी आहे आणि एक प्लेटमध्ये पोहे, फरसाण, उसळ आणि वरून आपण रस्सा टाकणार आहे साधा, आणि त्याचबरोबर दही देतं आमच्या तिकडे, तर दहीची वाटी मी ठेवली आणि पाव। तर अशा प्रकारे मिसळ छान माझी प्लेट सर्व झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा। तसेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।